नमस्कार, मी कल्पना. चला, नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज सकाळी सकाळीचं व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आज आहे ना पावसाने परत सुरुवात केलेली आहे. आणि आता इथे मी बाल्कनीमध्ये बघू शकता आणि पावसाचा पण तुम्हाला आवाज येतच असेल आणि बघू शकता. चला, मी तुम्हाला पाऊस पण दाखवते. बघा, पाऊस पडतोय. चला, आजचं दिवसभराचं काय रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणार आहे. आणि हे बघा, अजून आता कामाला सुरुवात करायची आहे आणि चला काय काय कामं होतात ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू राहा, कुठे स्किप करू नका व्हिडिओ. चल, आज मी बनवला आहे ज्वारीच्या पिठाचा असा छान असा मस्त डोसा किंवा धिरडे पण म्हणू शकता त्याला. आता इथे बघा त्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे. आता इथे 1 वाटी ना ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकला, अर्धी वाटी बेसन टाकलं, बेसन पीठ. आणि त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो असेल तर टोमॅटो टाकू शकता किंवा थोडं गाजर पण टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर आणि थोडीशी हिरवी मिरची पण टाकलेली आणि थोडे कढीपत्त्याचे पानं आहे ना ते थोडेसे ना आपल्याला असे बारीक कट करून घ्यायचे छोटे छोटे, ते पण टाकायचे. आणि हिंग टाकलेलं आहे. आणि 1 वाटी ना पीठ होतं ना ज्वारीचं, तर त्याच्यासाठी ना 2.25 वाट्या मी पाणी घेतलेलं होतं आणि हे छान असं बॅटर बनवलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने. आणि लगेच करायला घेतलेले. चला, आता इथे एक टाकलेला आहे याच्यावरती. आता हा झालेला आहे बघू शकता. आता आपण हा काढून घेऊया. आणि जास्त वेळ कुरकुरीत पाहिजे असेल ना तुम्हाला तर मग जास्त वेळ तव्यावर ठेवायचा. आणि नरम पाहिजे असेल तर त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता. आणि चला, आता मी थोडंसं आहे ना इथे ना तेलाचा हात लावून घेते, म्हणजे थोडंसं तेल टाकते नॉर्मल असं. तवा पहिल्यांदा आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचा आणि त्याच्यानंतर आहे ना गॅस कमी करायचा. चला, आता मी टाकून घेते. आणि थोडंसं आहे ना तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर बॅटर थोडंसं आहे तुम्ही ना पातळ अजून गेलं तरी पण चालेल. पण मग शक्यतो धिरडं आहे ना थोडंसं जाडच असतं, एकदम पातळ नसतं. आता गॅस मी कमी करते आणि त्याच्यानंतर आहे ना पहिल्यांदा आपल्याला ना कडेनं सोडायचं आणि नंतर आपल्याला मध्ये यायचं. छोटाच बनवलाय मी, जास्त मोठा पण नाही बनवला. हे बघा. आणि आपल्याला आता असंच होऊ द्यायचं आहे. आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, मोठा नाही करायचा. आता तुम्हाला नरम पाहिजे असं त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवू शकता, पण मी झाकण नाही ठेवणार. असं 2 मिनटं होऊ देऊ आपण. आणि त्याच्यानंतर आता थोडंसं बाजूनं कडेनं तेल सोडून घेऊ. जास्त नाही, थोडंसं नॉर्मल असं. आणि ते जाळी पडली ना त्याला, तर जाळीमध्ये थोडंसं असं आहे ना मध्यभागी पण थोडंसं तेल टाकायचं. मध्ये आतमध्ये पण छान असं आहे ना छान होतं असं, जाळी अजून पडते त्याला. आणि 2 मिनटं होऊ देऊ आपण. आता एक साईड झालेली आपण आता आहे ना उलटा करून घेऊ तो. आता तुम्हाला मी जवळून दाखवते किती छान अशी जाळी पडली इथं. हे बघा, सुंदर अशी जाळी पडते, छान अशी. हे बघा, आणि खूप टेस्टी होतं. तुम्ही नक्की नाश्त्याला करून बघा, मुलं पण आवडीने खातात. आणि ते पण सगळे करून झालेले बरेचसे माझे. हे बघा, इतके करून झाले आणि जाळी तर एवढी सुंदर पडते. ही बघा, दुसरी साईड पण झालेली आहे आणि छान पाठीमागच्या बाजूनं पण आहे ना जाळी पडलेली. त्याला मी दाखवते तुम्हाला. ही बघा, सुंदर अशी आणि छान होतात. चला, सगळे आता करून घेते राहिलेले ते. बघू शकता इतके सारे गिफ्ट मला आलेलं आहे आणि कोणी दिलेलं आहे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि कसे आहे ते पण मी बघणार आहे, अजून बघितलेले नाहीये. आणि चला, आता व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू पुढे राहा आणि मी एक एक करून तुम्हाला दाखवणार पण आहे. आणि चला, नंतर पुढे सांगते कोणी दिले ते. आता सर्वात पहिले ना मी हा ब्लॅक मधला बघू शकता टॉप आहे. आणि हे बघा असा आहे तो, बघू शकता. आणि कपडा पण त्याचा खूपच छान आहे, सुंदर आहे कपडा पण मस्त असा. हे बघा,
जाड पण आहे आणि कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, मस्त छान असा आहे हा. आणि बघू शकता या पद्धतीचा. दुसरा दाखवते आता मी. सगळेच म्हणजे असे कॉटन मधूनच आहे आणि लॉंग पण आहे. मला आहे ना शक्यतो आहे ना असे जास्त शॉर्ट मध्ये नाही आवडत, मला थोडे लॉंग मध्येच आवडतात मला. आणि दुसरा बघू शकता असा आहे आणि हा आहे ना पुष्कळ लॉंग आहे असा. खालच्या साईडला पण घेर वगैरे पण हे बघा भरपूर आहे घेर त्याला. आणि त्याला आहे ना पाठीमागे इथे हे बघा अशी ही नॉड पण आहे बांधण्यासाठी. आणि फुल स्लीव्ज आहे त्याच्या. आणि मला आहे ना हाफ स्लीव्ज जास्त करून आवडत नाही घालायला, फुल स्लीव्जच आवडतात घालायला. माझ्याकडे ना हाफ स्लीव्जचे ना खूप सारे टॉप आहे, पण मी ना ते घालत नाही, मला जास्त आवडत नाही. आणि छान आहे बघू शकता हा पण. त्याच्यानंतर आता हा तिसरा, तुम्हाला प्राइस पण मी सांगणार आहे बरं का पुढे, बघू शकता. हा पण पुष्कळ लॉंग आहे, हे बघा रेड कलर मध्ये मस्त हा. आणि गळे पण जास्त मोठे नाही त्याचे, नाही तर गळे एकदम मोठे वगैरे ते पण मला आवडत नाही. आणि हा पण आहे ना हे बघा फुल स्लीवचेच आहे. आणि याची पण आहे ना लांबी भरपूर आहे. आणि खालच्या साईडला पण घेर आहे बघा असा. आणि सुंदर आहे ही डिझाईन खालच्या साईडची अशी. आणि याला पण इथे पाठीमागून आहे ना नॉड आहे बांधण्यासाठी, सुंदर अशी. हा आहे असा. आणि याची पण आहे ना उंची भरपूर आहे, हे बघा छान अशी उंची आहे. आणि घेर पण आहे छान असा मस्त मोठा धाटा. आता त्याच्यानंतर हा एक दाखवते, हे बघा अशी आहे. हे कुर्ते 5 कुर्ते आहे बरं का हे. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय येते, हे बघा. आता ही साडी ना अजून आहे ना मी म्हणजे काही बघितली नाही साडी, तर तुमच्या सोबतच मी आता ही साडी ना म्हटलं बघते पण आणि खोलून पण दाखवते तुम्हाला. आता हे जे कुर्ते आहे ना, हे कुर्ते ना माझ्या आहोने आणलेले बरं का माझ्यासाठी. एक कुर्त्याची प्राइस आहे म्हणजे किंमत आहे 250 रुपये. म्हणजे प्रत्येक आहे ना 250 रुपयाचाच आहे हा, जास्त महागाचे वगैरे नाहीये, अशी आहे याची प्राइस. त्याच्यानंतर आहे ना आता चला मी साडी तुम्हाला दाखवते. आता अशा साडी म्हणजे अशी साडी आहे माझ्याकडे ना, असा कलर वगैरे नव्हता बरं का. छान आहे कलर वगैरे पण साडीचा, सुंदर आहे बघू शकता. आणि आता साडी घेतलेली आहे ही माझ्या मुलीने माझ्यासाठी. आणि खूप म्हणजे खूप अशी सॉफ्ट आहे साडी. तिची पण मी प्राइस वगैरे तुम्हाला सांगते पुढे. आणि बघू शकता आता त्याच्यावरचं ब्लाऊज पण मला शिवायचं आहे. हे बघा अशी आहे ही साडी, अशी छान अशी डिझाईन आहे बघू शकता साडीवरती. बघा असं आहे पदर. पदर तर खूप छान आहे बघू शकता, म्हणजे त्याची डिझाईन सुंदर आहे. हे बघा खूप छान आहे डिझाईन वगैरे त्याची. आणि त्याचा ब्लाऊज आहे ना इकडच्या साईडला आहे, हे बघा असा आहे हा ब्लाऊज. आणि ही पण आहे ना ही बॉर्डर ना तर ही आपल्याला स्लीव्जला घेता येते. छान आहे मस्त स्लीव्ज पण होईल याच्यामध्ये. आणि पाठीला पण आपण आहे ना पाठीमागच्या भागाला पण आपण आहे ना तिथं पण होऊन जाईल ही. आणि मीच ब्लाऊज शिवते त्याच्यावर मी ॲडजस्ट करून घेईल बरोबर. अशी आहे साडी. आणि ही साडी ना माझ्या मुलीने मला घेतलेली आहे. तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमधून सांगत असते का माझी मुलगी ना ॲड वगैरे करते आणि तिला आहे ना थोडेफार आहे ना ॲडचे पैसे वगैरे भेटताय ना, तर तिने आहे ना पहिल्यांदा तिला ॲडचे पैसे वगैरे भेटले तर तिनं मग ही माझ्यासाठी साडी आणलेली आहे. आणि साडीची ना प्राइस आहे 500 रुपये. हे बघा 500 रुपयाची साडी आहे. आणि छान आहे, असा कलर पण नव्हता माझ्याकडे. आणि छान आहे साडी. आता याच्यानंतर ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे मला, ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मनापासून खूप 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 धन्यवाद.